नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालेलो सध्या उपराईला जाण्यासाठी. कचाकच ॲटो भरला आणि आम्ही निघालो उपराईला. तर मित्रांनो, उपराई जे आहे कुलदैवत असल्यामुळे आम्हाला दरवर्षी जावं लागते उपराईला. गजानन महाराजचा पुकारा घेतला आणि गजानन महाराज की उपराई पोचलो, दर्शन घेतलं आणि जेवणाची जागा शोधली. तर मित्रांनो, आम्हाला मिळाली ही जागा जिथे जवळजवळ शिवजीचे 3 मंदिर होतं. तर मग आम्ही निघालो बसण्यासाठी. सर्वात आधी कॅन उचलली आणि रस्त्याने चाललो घेऊन जाण्यासाठी. तर आता आम्ही केला सेटअप, कॅन घेऊन पोचलो. त्यानंतर आम्ही घेतलं सर्वांनी दर्शन. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 3 मंदिर आहे जवळजवळ महादेवाचे. तर आपण सर्वात आधी त्याचं दर्शन करून घेऊया. तर मित्रांनो, इथे आहे महादेवाची पिंड. दुसऱ्या मंदिरात पण आहे आणि तिसऱ्या मंदिरात पण आहे, ते पण तुम्ही बघू शकता. इथे चालू आहे महादेवाची जोरदार पूजा. तर आपण घेऊया दुरूनच राम राम. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. दर्शन घेतलं आणि बसलो मग आम्ही जेवायला. तिथे आले कोण? पाहुणे. इकडं पहा भाऊजी. जेवणामध्ये आता तुम्ही बघू शकता काय काय आहे. तर मी जेवण करतो, तुम्ही बघा मग हा व्हिडिओ. आता चारते आपल्याला चारते. बबलू बावला आहे बाई, त्याला चारू का तो म्हणते बरोबर चालते. बाई आजीचा लाड करव, आजीचा लाड करव बाई. पप्पी घे बरं आजीची, आजीची पप्पी घे. मग आम्ही बांधला बोरिया बिस्तर आणि निघालो वायगाव गणपती मंदिर. मित्रांनो, हे मंदिर खूप सुंदर आहे, बघण्याजोगतं आहे आणि इथली जी बांधकाम आहे ते खूप सुंदर आहे मित्रांनो. कोरीव काम आहे तर बघू शकता. आणि गावामधले जे घर आहेत ते पण तुम्ही बघू शकता इथे कोणत्या पद्धतीने बनवले आहेत. काय खेळाव आहे चालेल. हे इथून तर आता पोचलो आहे आम्ही मंदिराजवळ. तर मित्रांनो, मंदिरामध्ये व्हिडिओ काढणं अलाव नाही आहे. तर जेवढं शक्य झालं तेवढा व्हिडिओ आम्ही काढलेला आहे. तर हे बघू शकता, खूप सुंदर पद्धतीने इथे कोरीव काम आहे. मित्रांनो, खूप कष्ट लागतात असे मंदिर बांधण्यासाठी. तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा आणि माझ्या पण मेहनतीला तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघू शकता मंदिराच्या आतमधलं आणि हे डिझाईन बघू शकता. तर या पद्धतीने मंदिर आहे मित्रांनो. इथे ही माझी फॅमिली आहे. गणपती महाराजचं दर्शन करून घ्या सर्वात आधी तुम्ही. मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 6:30 ते रात्री 9-9:30 वाजेपर्यंत आहे. तर कोणाला जायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता दर्शन घेण्यासाठी. त्यानंतर मग आम्ही निघालो इथून महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी एक फोटो काढून. गाणं खूप सुंदर चालू आहे मित्रांनो. महादेवाला इथे खूप गमत असेल. मग काढला आम्ही एक फोटो आणि मग निघालो वापस जाण्यासाठी. तर मित्रांनो, आता भेटूया आपण चांगापूरच्या ब्लॉगमध्ये. चांगापूरचा एक ब्लॉग काढलेला आहे, तिथे तुम्हाला माहीत असेल कोण आहे. तर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा मित्रांनो.